आजचा व्हिडिओ हा मायक्रोटेकमध्ये येणारा एकदम कॉमन प्रॉब्लेम संबंधी आहे. तर हा आपण इन्व्हर्टर टेस्टिंग बोर्डवर जोडलेला आहे. तर आपण त्याला DC ऑन करूया आणि त्याच्यानंतर हा UPS ऑन झालेला आहे आणि याचं आउटपुट हे बघा 244 आउटपुट आलेलं आहे. तर 244 आउटपुट आलेलं आहे आणि याच्यावर आपण लोडसुद्धा वापरू शकतो. याचा प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस आपण याचं मेन्स ऑन करू त्यावेळेस हा असा बीपचा साऊंड येतो आहे आणि हा जो तुमचा फॉल्टचा लाईट आहे फ्यूज ब्लोन हा लाईट लागतो आहे. तर सिम्पली याच्यात असं जास्त प्रॉब्लेमचं काय नाही. म्हणजे तुम्ही घरच्या घरी चेक करण्याची गोष्ट म्हणजे एक्झॅक्ट ह्याच्या बॅक साईडला हा फ्यूज आहे. तर हा फ्यूज तुम्ही चेक करायचा. तर आपल्या केसमध्ये हा फ्यूज खराब आहे. आपण हा फ्यूज चेंज करूया. फ्यूज चेंज केल्यानंतर आपल्याला पुन्हा लावून पाहायचं आहे की प्रॉब्लेम आपला सॉल्व झाला आहे किंवा नाही. तर आपण UPS ऑन केलेलं आहे आणि मेन्स दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की आता याची चार्जिंग चालू झालेली. अगोदर हा फ्यूज ब्लोनचा जो इंडिकेशन लागायचा तो लागत नाही. प्रॉब्लेम होता फक्त फ्यूजचा. तो तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 10 ते 15 रुपयात मिळून जाईल आणि तुम्ही हा प्रॉब्लेम घरच्या घरी सॉल्व करू शकता. धन्यवाद. अन्य काही विषयावर आपणास व्हिडिओ असतील तर कमेंट करून जरूर कळवा.